राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहते। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका सुरू झाल्यात। एकीकडे या नगरपालिकांसाठी सध्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू झालेली आहे, कारण अर्ज भरून झालेले आहेत। पण दुसरीकडे इकडे मुंबईत महानगरपालिकांच्या तयारीच्या दृष्टीने जोरदार राजकारण रंगले। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींमध्ये सध्या नीट कुरबुरी सुरू आहे। या कुरबुरींमुळे जी आदळआपट होतीये ना, त्याचे आवाज पार मुंबईपासून दिल्लीपर्यंत ऐकू येतात। मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका एकत्र लढण्यासाठी सध्या ना महायुतीमध्ये वातावरण अनुकूल दिसतंय आणि ना महाविकास आघाडीमध्ये। एकमेकांच्या पक्षातील लोकांना प्रवेश देणं, एकमेकांच्या विरोधामध्ये वक्तव्य करणं, एकमेकांच्या भूमिकांना विरोध करणं, यामुळे सध्या महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्ये रोज फटाके फुटतात। एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला, मग महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला। तिकडे काँग्रेसने शरद पवारांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंना बाजूला सारण्याची मागणी केली आहे। इकडे नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपच्या भूमिकेवर सवाल करायला सुरुवात केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षांच्या कमी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या जास्त असं बोललं जातं खरं, पण राज्यामध्ये सध्या चित्र मात्र तसं दिसत नाहीये। कारण या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातले सगळेच पक्ष दंड थोपटून उभे राहिलेत। आता हे सगळं म्हणजे खरंच राजकीय भूमिका आहेत की फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपासाठी दबाव आणण्याची स्ट्रॅटेजी आहे, हा कळीचा मुद्दा आहे।